बहुजन विकास आघाडीच्या महिला अध्यक्षपदी सुनंदा घाटाळ तर कार्याध्यक्षपदी वंदना ठोंबरे यांची निवड। दिनांक 5/3/2024 रोजी बहुजन विकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालय येथे बैठक लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब व राजेश पाटील साहेब बोईसर आमदार यांच्या आदेशाने व माजी खासदार बळीराम जाधव साहेब, काशीनाथ पाटील साहेब, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्रजी पाटील साहेब, ज्येष्ठ नेते विल्सन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली व जव्हार तालुक्यात अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सदर बैठकीत महिला कार्यकारिणी निवड करणे या विषयावर चर्चा झाली असता सर्वांनी बिनविरोध एकमुखाने सुनंदा घाटाळ अध्यक्षपदी तर वंदना ठोंबरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली। यावेळी सचिवपदी चांभार शेत सरपंच योगिता जाबर तर उपाध्यक्षपदी कोगदा सरपंच मथुरा भसरा, भारती वाजे, मीनाक्षी मौले एकमुखाने निवड तर गणप्रमुख यांची सुद्धा निवड करण्यात आली। यावेळी एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की लवकरच सगळ्यांनी ग्रामपंचायत प्रमुख व बूथ प्रमुख निवडून पक्ष कार्यालयात लेखी स्वरूपात द्या, म्हणजे लवकरात लवकर पद वाटपाचा कार्यक्रम करता येईल व पुढील लोकसभा निवडणुकी जवळ येत आहे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करा अशा सूचना देण्यात आल्या। यावेळी जव्हार तालुका सल्लागार वसंत दिघा, काशीनाथ दरोडा, सचिव रामचंद्र मौले, कार्याध्यक्ष हेमंत गेगड, उपाध्यक्ष अनंता धनगरे, संजय सांबर, सुनील वळवी, दिलीप वाघ, निलेश घेगड, गणपत भेसकर, मयूर खरपडे, सूरज गांगड, वशिम भाई, सुनील दखणे, पांडू दखणे, जयराम बोरे व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी, पालघर।